गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर। आपण पाहताय एबीपी माझा। या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात या तासाच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा। दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत, अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांची ग्वाही। एफआयआरच्या मागणीसाठी मुंबईनंतर रोहित पवारांची युगेंद्र आणि राजेंद्र पवारांसोबत बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये धडक। पोलिसांवरती दबाव असल्याचा आरोप। पुण्यातल्या सीआयडी कार्यालयालाही भेट। अजित पवारांच्या अपघाताचा घातपाताच्या दिशेनं तपास सुरू असल्याचं सीआयडीचं स्पष्टीकरण। तर तपासाबद्दल फारशी माहिती न दिल्यानं रोहित पवारांकडून नाराजी व्यक्त। राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी राज्यसभेची एकमेव जागा मिळावी, काँग्रेसचा आग्रह। तर शरद पवारांसाठी राष्ट्रवादी अडली, ठाकरेंची सेनाही मागे हटेना, मवियातला तिढा कायम। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चची आज पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या गावाकडे कूच। विखेंच्या गावी मांडणार ठिय्या। काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार। मुंबई पोलीस दलामध्ये 600हून अधिक अत्याधुनिक गाड्या दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा। उद्योगपती अनिल अंबानींना पुन्हा समन्स। दिल्लीतील ईडी मुख्यालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश। अनिल अंबानींची सलग दुसऱ्या दिवशी होणार चौकशी। बँकच्या कर्ज प्रकरणामध्ये फसवणूक केल्याचा आरोप। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला। अफगाणिस्तानचं पाकिस्तानला प्रत्युत्तर। पाकिस्तानने लष्करी तळांवरती केलेल्या गोळीबारामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा। भारताचं T20 विश्वचषकातलं आव्हान कायम। भारतानं झिम्बाब्वेचा 72 धावांनी उडवला धुव्वा। भारतीय फलंदाजांची सुपर 8 सामन्यात सुपर कामगिरी।